आपण ऐकता आहात शिवसंघ प्रतिष्ठान निर्मित आणि स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित माझी जन्मठेप. मराठी मोळी लावून भाळी घेऊ भरारी, हे तुला नमन गगनात घुमू दे तुझी सदा ललकारी. सारे मिळून एक होऊया, एकच आणिक एकच आमचा रंग. शिवसंघ संघ शिवसंघ. शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीनं अंदमान इथं आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर अभिवादन यात्रेसाठी नोंदणी सुरू आहे. स्वातंत्र्यवीरांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या अंदमानच्या भूमीवर नतमस्तक होण्यासाठी आवर्जून सहभागी व्हा. पर्यटनातून राष्ट्रभक्तीचा जागर. बुकिंगसाठी संपर्क साधा. शिवसंघ प्रतिष्ठान, द्वारा सिलिकॉन व्हॅली, केतकी बिल्डिंग, अलका टॉकीजच्या शेजारी, पुणे 30. फोन नंबर 9420773503 किंवा 9420285000. या मातीवर उमटू द्या रे नवतेजाचे नव स्वप्नाचे तरंग. शिवसंघ संघ शिवसंघ संघ शिवसंघ संघ संघ शिवसंघ संघ शिवसंघ संघ शिवसंघ संघ संघ. माझी जन्मठेप उत्तरार्ध प्रकरण पहिले. अंदमानात संघटना आणि प्रचार. पूर्वार्धात केवळ माझ्याच नव्हे तर स्थूलमानाने राजबंदीवान वर्गाच्याच अंदमानातील कारावासाचा वृत्तांत इसवी सन 1914 वर्षापर्यंत सांगितला. त्या 5-6 वर्षात राजबंदींच्या सहवासाने त्यांच्या प्रयत्नांनी बंदीवानास वागविण्याच्या रीतीत जी अधिक माणुसकी दाखविण्यात येऊ लागली तीमुळे आणि विशेषतः राजबंदींची अधिकाऱ्यांची जी मानी आणि प्रतिकारी वागणूक होत गेली तीमुळे सर्वसाधारण बंदीवानात बरेच स्थित्यंतर घडून आले होते. राजबंदींची जूट पाहून, धैर्य पाहून आणि एकास कष्ट झाले की सर्वजण त्याची सुटका करण्यासाठी कसे झटून पडत हे पाहून इतर बंदीवानांच्या मनातही सामाजिक जीवनाची तत्वे रुजू लागली. त्यास स्वदेश, स्वधर्म, जनसेवा इत्यादी शब्द परिचित होऊन त्यांची सामाजिक नीतिमत्ता वाढू लागली. त्यातही या गुणांचा प्रादुर्भाव हिंदू बंदीवानात अधिक झपाट्याने होऊ लागला. त्यांच्या शिक्षणाविरुद्ध अधिकाऱ्यांचे धोरण कसे कडक असे हे मागे सांगितलेलेच आहे. परंतु राजबंदींच्या खटपटीने ते आता बरेच ढिले झाले होते. मुसलमान वॉर्डरांपाशीच काय पण बंद्यांपाशीही कुराण वा इतर पुस्तक धार्मिक म्हणून ठेवलेले असे आणि ती पुस्तके केव्हा केव्हा तर केवळ काम टाळण्यासाठी म्हणून ते वाचित बसत. परंतु हिंदूंना आपली धर्मपुस्तके बाळगण्याची आणि वाचण्याची बहुतेक चोरी असे. एकतर वरिष्ठ अधिकारी त्यास दडपीत आणि जो काही वेळ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यास पुस्तक वाचण्यास मिळे तो मुसलमान जमादार त्यास मिळू देत नसत. तुळशीदासांचे रामायण 10-5 हिंदू लोक एकत्र बसून अगदी सुटीच्या दिवशी जरी वाचित बसले तरी मुसलमान तंडेल वा मिर्झा खान त्यावर अकस्मात गरम होऊन 2 दंडे लगावून केव्हा बंद करील याचा नियम नसे. असे प्रसंग आम्ही अनेक वेळा पाहिले आहेत. धार्मिक पुस्तकातील चित्रे पाहून अशी बुद्धपरस्त पुस्तके हिंदूस न वाचू देणे हे आपले धार्मिक कर्तव्य समजणारे पठाणी तंडेल आणि पंजाबी मुसलमानी वॉर्डर तिथे सगळ्यांस ठाऊक होते. अशावेळी राजबंदीवानातील आम्हासारख्या कित्येकास तो प्रकार सहन न होऊन आम्ही तो तंटा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचवावा. असे करता करता धार्मिक एखाद दुसरे पुस्तक ठेवण्यास हिंदू बंदीवानास उघडा वा आडून प्रतिकार होईनासा झाला आणि काम संपल्यावर एखाद्यास शिकण्यासाठी एखादा पाटीचा तुकडा वा पाटीही उघडपणे ठेवता येऊ लागली. हिंदू लोकांस सुट्या मिळण्यातही असाच पक्षपात होई. मुसलमानी सुटी असली की मुसलमानी बंद्यास काम न करता गप्पा छाटीत सुखे नैव रिंगाळत हिंडता येई. पण हिंदूस कित्येक सुट्या देण्यातच येत नसत. ज्या येत त्या दिवशी खालचे अधिकारी त्यास धाक घालीत. काम करता का दिवसभर खोलीत बंद होऊन पडता. अर्थात डोळे वटारलेल्या जमादाराच्या तोंडून कोठडी बंदीचे नाव ऐकताच बिचारे हिंदू बंदी गुपचूप काम करीत. अशा प्रकारच्या अन्यायास आळा घालून हिंदूच्या सुट्या त्यास मिळू देण्याकरिता एकदा त्यास इन्कार करण्यास प्रवृत्त करून आम्हीही काम सोडून बसलो.
पर्यवेक्षक आल्यानंतर प्रकरण विकोपास गेलेले पाहून आम्हास म्हणाला, हिंदूंच्या सुट्या देण्यात येतील, पण तुम्ही पुन्हा असा बभरा कराल तर तुम्हास शिक्षा देण्यात येईल. तुम्हास साधारण बंदिवानांप्रमाणे शिक्षा देणे माझ्या जीवावर येते, म्हणून मी यावेळेस सोडून देतो. हिंदू बंदिवानांवरचा अन्याय दूर करण्यासाठी झटत असता राजबंदी आपल्या मुसलमान बंदिवानांवरच्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासही कमी करत नसत. त्यांच्या प्रयत्नाने जेवण, काम, शिक्षा इत्यादी विषयी जी जी सुधारणा आणि सवलत बंदिवानास मिळत गेली तिचा लाभ मुसलमानासही मिळतच होता. त्यामुळे तेही राजबंद्यास सन्मानित, इतकेच नव्हे तर त्यांची कुलंगडी चव्हाट्यावर आणून त्यास राजबंद्यांनी शिक्षा देववू नये म्हणून काही काळ ते त्यांची हाजी हाजी देखील करू लागले. राजबंदीवानांच्या उपदेशाने मुसलमानातही राष्ट्रीय वृत्तीचे काही लोक निघाले. ते उपयोगीही पडले. परंतु पुढे शुद्धी इत्यादी चळवळी करणे जसे जसे राजबंद्यास भाग पडू लागले तसे तसे मुसलमानांच्या उपजत धर्मवेडाची बाधा त्यासही व्हावयाची राहिली नाही. बंदिवानांच्या शिक्षणासाठी पाठ्यपुस्तके ठेवण्यास त्यास किंचित सवलती मिळाल्या तेव्हा मुख्य प्रश्न त्यास पुस्तके कशी मिळणार हा उभा राहिला. त्यांच्या बहुतेकांच्या घरी अज्ञानाचे राज्य. त्यांनी मागितले तर उंची जोड्यांची पार्सले घरून येत, पण 2 आण्यांचे पुस्तक मागितले की येत नसे. त्यांना पुस्तके सरकारने द्यावी ही प्रार्थना व्यर्थ होती. एखाद दुसरे पुस्तक ठेवू दिले हेच उपकार. म्हणून आम्ही स्वतःच्या पार्सलात पुस्तके क्रमिक आणि सोपी इतिहास भूगोलादिकांची मागवू लागलो. त्यावर काही दिवस लोटले. परंतु नित्याची व्यवस्था करण्यासाठी म्हणून लवकरच एक केंद्रित संस्था स्थापन केली. मागे लिहिलेच आहे की ज्या राजबंद्यांना राजकारणाचे ध्येय व मार्गाचे तारतम्य आणि रहस्य कळलेले नव्हते आणि जे कोणत्याही देशसेवक संस्थेत शपथबद्ध झालेले नव्हते अशांना स्वदेश सेवेची दीक्षा शपथपूर्वक आणि ते तारतम्य आणि रहस्य समजावून ज्ञानपूर्वक देण्याचा उपक्रम सुरू केलेलाच होता. त्याच संस्थेत पुढे पुढे राजबंद्यांच्या परिचयाने देशभक्तीचे बीज ज्यांच्या हृदयात चांगलेच अंकुरित झाले होते त्या साधारण बंदिवानासही घेण्यात येऊ लागले. ते बंदिवान जेव्हा 6 महिन्यांनी वा वर्षांनी बाहेर जात तेव्हा त्याच पद्धतीने आपली स्वतंत्र मंडळे करीत. याच संस्थेत पुढे शिक्षण प्रसारासाठी प्राप्तीमागे प्रत्येकाने रुपयास 1 आणा, 5 रुपयास 8 आणे अशी चढती वर्गणी ठेवली. काही काही करत्या बंदिवानास बाहेर असे अधिकार मिळत की त्यास 30-40 रुपये महिना सहज पडे. त्यानंतर राजबंदी जेव्हा बाहेर सोडलेले होते त्या 4-5 महिन्यात बाहेरच्या बंदी अधिकाऱ्यात नव्हे तर सर्वसाधारण व्यापारी इत्यादी स्वतंत्र वर्गातही कित्येक देशकारणात लक्ष घालण्यास शिकले होते. त्याच प्रकारे आतून केलेल्या शपथांचा बंदिवानांनीही प्रचार करीत राहून लोकात राजकारणाची आवड आणि स्वदेशासाठी आपणास काही कर्तव्य आहे ही जाणीव थोड्याफार प्रमाणात उत्पन्न केली होती. त्याचप्रमाणे त्या वसाहतीत यांत्रिक, डॉक्टर, न्याय विभागातील अधिकारी आणि इतर सत्ता विभागातील अधिकारी जे हिंदुस्थानातील सुशिक्षित वर्गातून नोकरीपुरते आलेले असत त्यांच्यातील बरेच जण येता जाता प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आमच्याही परिचित झालेले असल्याने त्यांनीही पूर्वी कधीही न घेतलेले नियमबद्ध स्वदेश सेवा व्रत घेतले होते. त्यात त्यांच्या वर्गासही 100 रुपये प्राप्तीमागे 5 रुपये अंदमानात प्रचार करण्याच्या कार्यासाठी संस्थेस द्यावे हा एक नियम असे. त्याप्रमाणे काही जण नियमितपणे देत. त्यांच्यात जे हिंदी शिकले नसत ते हिंदी लिहिण्या वाचण्यास शिकत. राजकीय इतिहास, अर्थशास्त्र आणि शासनशास्त्र या प्रत्येक देशभक्तास अवश्य असणाऱ्या विषयावरील निवडलेल्या पुस्तकांची आम्ही जी एक सामान्य टिप्पणी केलेली असे ती पुस्तके विकत घेत आणि वाचित. संस्थेचा जमलेला निधी आणि संस्थेचे हे सर्व व्यवहार अर्थातच बिनलेखी आणि शक्यतोवर विरुद्ध अधिकाऱ्यांच्या वक्रदृष्टीस सुगावा लागू न देता चालवावे लागत. संस्थेच्या निधीतून बंदिवानास पाट्या, क्रमिक पुस्तके आणि उच्च विषयांची पुस्तके विकत घेवविता आली तरी दुसरी अडचण वाटण्याची पडे. कारण तुरुंगातील बंदिवानापाशी पुस्तक दिसताच हे कोणी दिले म्हणून पहिला प्रश्न काराधिपाचा असणार. वाचण्याकरिता आणि पुस्तक जवळ ठेवण्याकरिता कितीकांना शिक्षा खाव्या लागल्या असतील याची गणनाच नाही. बरे, पुस्तक कोणी दिले म्हणून सांगताना आमचे नाव सांगणे म्हणजे आपली वॉर्डरकी गमावणे वा घाण्यास जुंपले जाणेच होते. राजबंद्यांची बोलण्याची चोरी तर त्यांचे पुस्तक स्वीकारणे या अपराधाविषयी काय विचारावे. म्हणून सुट्टीच्या दिवशी कोणी वॉर्डर बाहेर गेला
की अमक्याच्या भाईबंदाने बाहेरून अमक्यास पुस्तक दिले अशा बहाण्याने ती क्रमिक पुस्तके पोचवावी लागत. या पुस्तकांच्या मार्गातील सरकारी अडचणी इतकीच दुसरी अडचण म्हणजे स्वतः त्या अडाणी बंदिवानांचीच होती. शिकण्याचे नाव काढले की त्यांचा पहिला प्रश्न शिकून काय लाभ, बौद्धिक वा राष्ट्रीय लाभ सांगावे तर चांगले समजत ना. त्यात बारी साहेबांचा शिक्षणाची रुची असलेल्यावर डोळा, ती भीती. तरीही बळे धर धरून जो कोणी संगतीत येई त्या शिकवण्याची खटपट करावी. कोणास सांगावे तुला थोडे मराठी येताच इंग्रजी शिकवू, मग तू लहानशा लेखकाचे काम करू लागशील आणि मुंशी होशील. बंदिवानात मुंशीचा मान मोठा. मी मुंशी होणार या महत्वाकांक्षेने कित्येक बंदिवान शिकत असत. थोडे असेही निघत की ते केवळ आपली विद्या आहे किंवा आपणास धर्मग्रंथ वाचता येतील किंवा हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे अशा उदात्त बुद्धीने प्रौढ वयी देखील आ पासून शिकणे आरंभ करीत. परंतु हे काम किती कटकटीचे त्याचे वर्णन कशास हवे. आ क ख वाचण्यास देत किंवा घर कर इत्यादी शब्द सांगत त्या निर्बुद्धच नव्हे तर बहुधा निरीच्छ अडाणी बंदिवानास लपून छपून शिकवायचे. त्याची उलट मनधरणी करावयाची. केव्हा केव्हा त्यास फुकट दिलेल्या पाट्या पुस्तके ते ठेवण्यास देखील मान्य करीत नसत. त्या शिकण्याच्या भीतीसाठी बोलणेच सोडून देत. अशांची मने वळविण्यास शिष्यवृत्त्या द्याव्या लागत. त्या अर्थातच अंदमानी चलनात. अंदमानाच्या तुरुंगात रुपयाचे चलन दुय्यम. मुख्य कार्यकारक चलन म्हणजे सुक्याचे. या पारिभाषिक शब्दाचा अर्थ तंबाखू. तंबाखूच्या 2 चिमट्या शिष्यास दिल्या की तो गुरुवर एक 15-20 मिनिटे शिकण्याचा उपकार करणार. अशा दगदगीने त्रासून जाऊन या कार्यात प्रथम आमचे राजबंदीतील सहकारी कंटाळून बंदिवाना शिकविण्याचे काम करण्यास साफ नाकारीत. हा शक्तीचा दुरुपयोग असे म्हणत. कारण BA MA झालेले आम्ही अडाणी, अपराधी, चोर, दरोडेखोर याची उलट दादाबाबा करून त्यास आच्या वाचण्या देत आणि शब्द जोडण्याचा त्रासदायक माथेकूट करीत बसावे हे खरोखरच उद्वेगजनक असे. परंतु तसे आम्हास व आमच्या सहकार्यास वाटू लागताच आम्ही आमचे स्वतःचे मनास आणि त्यांचे मनास पुन्हा उत्तेजित करण्यास सांगितले. हा शक्तीचा दुर्व्यय आहे ना. बरं तर देशसेवेसाठी या परिस्थितीत आणखी अधिक महत्वाचे एखादे कृत्य तुम्ही करू शकता आहात काय. जो हो म्हणेल त्याने हे काम न करता ते अधिक महत्वाचे कार्य करावे. पण हाच वेळ रिकामी चिंता आणि तळमळ करीत वा आपापसात निरर्थक वादविवाद करीत घालविण्यापेक्षा तर या तुच्छ पतितांना शिक्षण देण्यात, त्यांची मनप्रवृत्ती परोपकारी करण्यात तो वेळ जावा हे अधिक देशकल्याणकारक नव्हे काय. आणखी असे पहा की आपण गावागावातून प्राथमिक शाळा काढण्याचे ठराव आणतो. ते शिक्षण देण्यास कोणीतरी पुढे आले पाहिजे ना. प्राथमिक शाळात असा शिकवीत जन्म घालविण्याचे व्रत कोणीतरी घेतलेच पाहिजे ना. मग ते त्रासदायक काम आम्हीच का करू नये. आम्ही तेवढे अध्यापकांच्या लठ्ठ पगाराच्या आणि मानाच्या खुर्च्या अडवाव्या आणि खेड्यातून 12 खड्या घोकीत शिक्षण देण्याचे त्रासदायक काम इतरांनी करावे ही इच्छा अन्याय नाही का. पतितांनाच उद्धारण्याचे कार्य राष्ट्रीय हितास अवश्य आहे. मोठमोठे पंडित, मिशनरी, युरोपीय तुरुंगात केवळ या कार्यास आपले आयुष्य वाहून घेतात. रशियामधील शेकडो राज्यक्रांतिकारक विद्वान खेड्यातून घुसून गुपचूप शिक्षण प्रसारार्थ जन्मभर खपत आहेत. मग आपण या ठिकाणी त्याच दृष्टीने तेच कार्य का करू नये. आपण यास केवळ शाब्दिक 12 खड्या शिकवित नाही तर त्यांच्या आत्म्यास आर्थिक 12 खड्याही त्या शाब्दिक शिक्षणाच्या आडोशास उभे राहून शिकवित आहोत. आपल्या संगतीत ते येताच स्वराष्ट्र, स्वदेश, स्वजाती यांच्या कल्पना त्यांच्या मनात उभ्या राहतात. आपण त्यास इतिहास सांगतो तेव्हा त्यांच्याही तोंडावर तेज चमकू लागते. ते पतित आहेत आणि आपण कोण आहोत. उपजत मुक्त थोडेच आहोत. सुधारले तर तेही सुधारतील. म्हणून जोवर दुसरे अधिक महत्वाचे देशकार्य करिता येत नाही तोवर हे अत्यंत त्रासदायक पण म्हणूनच जे करण्यात खरी देशसेवा आहे ते आपल्या या हीन दीन पतित बंधूस आपल्या देण्याची योग्यता आहे तितके तरी शाब्दिक, बौद्धिक, राष्ट्रीय आणि आत्मीय शिक्षण देण्याचे कार्य आपण करीत राहिले पाहिजे. या रीतीने प्रयत्न करिता करिता त्याच हीन दीन पतितात कित्येक जण असे उदार मनस्क निघाले की त्यांच्या निस्वार्थ परोपकार बुद्धीचा, सच्छील वर्तनाचा आणि देशहिततरतेचा प्रभाव पडून
आम्हा राजबंदीवानास देखील आत्मश्लाघा करण्याची लाज वाटावी. राजबंदींव्यतिरिक्त बंदीवानांच्या पुस्तकाधिक शिक्षण सामग्रीची इतकी जुळवाजुळव करीत असता राजबंदीसाठीही वाचनीय असे एक ग्रंथालय काढण्याची खटपट चाललेलीच होती. प्रथम आम्हास एकमेकांची पुस्तके वाचता येत नव्हती. हे मागे एका प्रकरणात सांगितलेच आहे. त्यानंतर आम्ही 10-5 जणांनी तशी ती वाचावयास मिळावी म्हणून विनंती कमिशनरपर्यंत नेली. पण बारीने म्हणावे एकमेकांची पुस्तके घेण्यास यास अनुज्ञा दिली की ते पुस्तके दुसऱ्याने फाडली म्हणून भांडत बसतील आणि पुस्तकावर पेन्सिलीने चिठ्ठ्या लिहून एकमेकांशी पत्रव्यवहार करतील. जणू काय एकमेकांशी पत्रव्यवहार या साधनाच्या अभावी थांबलेलाच होता. पुष्कळ खटपटीनंतर एका संपाचे फळ म्हणून पर्यवेक्षकाने अनुज्ञा दिली की पाहिजे तर पुस्तके आपापसात अधिकाऱ्यांच्या संमतीने देवघेव करून वाचावी. त्यानंतर सर्वांची पुस्तके एकत्र ठेवावी म्हणून आवेदने म्हणजे अर्ज करतानाच बारीला वाटले की आता ग्रंथालय करण्यास हे लोक सोडणार नाहीत. म्हणून त्याने कसून विरोध केला. त्याने पर्यवेक्षकास कळविले की राजबंदीवानातील बहुतेक लोक आपली बहुमोल पुस्तके दुसऱ्यांच्या हाती द्यावयास संमत नाहीत. उदाहरणार्थ म्हणून त्याने त्यांची ठरलेली 2 प्यादी पुढे टाकली. त्या दोघांनी आपण पुस्तके एकत्र करण्याच्या विरुद्ध आहोत असे पर्यवेक्षकास कळविले. तेव्हा पर्यवेक्षक आम्हास म्हणाला, तुमच्या 2-3 विना सर्वजण विरुद्ध असता पुस्तके एकत्र कशी करावी? आम्ही त्यास म्हटले, तुम्ही स्वतः सर्वांस विचारा म्हणजे तुम्हास खरी स्थिती कळेल. हे ऐकताच बारीने सर्वांस धाक घातला की जर पुस्तके एकत्र करू म्हणून म्हणाल तर त्या पुस्तकात कोणाचेही पेन्सिलीचे लिखाण दुसऱ्याने जरी लिहिले असले तरी धन्यास उत्तरदायी समजून तुमची ती पुस्तके जाळून टाकू. असा धाक दाखविला काय, गरजला काय? पण दुसरे दिवशी पर्यवेक्षकाने स्वतः सर्वांस विचारता सर्वांनी अर्थातच बारीचे ते 2-3 समंजस माणसाळलेले सोडून पुस्तके एकत्र ठेवू असे सांगितले. जाळण्याचे नाव काढताच आम्ही म्हटले, आहेत त्या पुस्तकात माझी पुस्तके मूल्यवान आहेत. ती 200-300 रुपयांची पुस्तके एकदम जाळलीत तरी प्रत्यवाय नाही, पण पुस्तके एकत्र झालीच पाहिजे. प्रत्येक कारागृहास वास्तविक सरकारी व्ययानेच एक ग्रंथालय ठेवलेले असते. येथे सरकार एक पुस्तक देखील देत नाही, परंतु आम्ही आपले व्ययाने तुमच्याच अनुज्ञेने जी पुस्तके आत आणतो ती देखील एकत्र ठेवून ग्रंथालय करण्यास तुम्हास जड जाते. पर्यवेक्षक बराच प्रगतिप्रिय मनुष्य असे. त्याने ते मान्य केले आणि आमच्या म्हणण्याप्रमाणे जे पुस्तके एकत्र नको म्हणाले त्यांची पुस्तके वगळून आमची सर्वांची पुस्तके एकत्र ठेवून क्रमांक लावून एक ग्रंथालय केले. प्रति रविवारी तेथे सर्व राजबंदीवानांनी पाळीपाळीने जाऊन पुस्तके बदलून घ्यावीत असा क्रम सुरू झाला. ग्रंथालयाचे व्यवस्थेने एकेकास विविध पुस्तके वाचावयास मिळू लागली आणि ज्या राजबंदीवानांना घरून पुस्तके धाडण्या इतकाही कोणाचा आधार नव्हता त्यांना पुस्तके उघडपणे वाचता येऊ लागली. तेव्हा साहजिकच आम्ही आपापसात पार्सले मागविण्याच्या वेळा अशा ठरवून घेतल्या की जरी प्रत्येकास वर्षातून एकच पार्सल मिळे तरी ती निरनिराळ्या वेळी मागविल्याने दर महिन्यात कोणाचे ना कोणाचे तरी पार्सल येतच राहावे. त्यातही एक जण जी पुस्तके मागवी ती टाळून दुसऱ्याने दुसरी मागवावी अशा पद्धतीने मराठी, बंगाली, हिंदी, पंजाबी, संस्कृत आणि इंग्रजी पुस्तके कोणाही एकावर बोजा न पडता सर्वांस वाचनास मिळू लागली. दर महिन्यामागे बहुधा एखादे नवे पार्सल येत गेल्याने नवीन पुस्तके आणि साहित्यिक व धार्मिक मासिक पुस्तके वरचेवर मिळून देशातील बरीच माहितीही मिळू लागली. मासिक पुस्तकाविषयी मात्र घासाघीस करावी लागे. कोणाचे पुस्तक तुरुंगात द्यावयाचे याविषयी बारीची अडाणी कसोटी कशी असे हे मागे सांगितलेच आहे. परंतु मध्यंतरी जो एक विचारी पर्यवेक्षक आला त्याने पुस्तक परीक्षणाच्या कामी पुष्कळ उदारता ठेवावी. पण मासिक पुस्तकांविषयी त्यासही बारीस दचकावे लागे. कारण ही स्वारी वेळेवर कमिशनरला देखील कळवावयाची की पर्यवेक्षक राजद्रोही लेखांची मासिक पुस्तके राजबंद्यास देतो. म्हणून मॉडर्न रिव्ह्यू, इंडियन रिव्ह्यू इत्यादी पुस्तके आपापसात आम्ही मागू तेव्हा कमिशनरपर्यंत भांडावे लागे. मी सांगे की वास्तविक हिंदुस्थान सरकार जी मासिक पुस्तके वा पुस्तके जप्त करीत नाही ती राजबंद्यांसारख्या शिक्षित आणि स्वतंत्र विचारी वर्गास देण्यास अडकाठी नसावी. कारण हिंदुस्थान सरकारच्या वाङ्मय प्रबंधक विभागाच्या म्हणजे सेन्सॉर ऑफिसच्या सहस्त्राक्षातूनही जे पुस्तक सुटले ते राजद्रोही व अवाचनीय असणे शक्यच नाही.
बारी साहेबासारख्या अनभिज्ञ मनुष्याने त्यासही आक्षेपार्ह समजणे म्हणजे त्या तज्ञ वाङ्मय प्रबंधकाच्या सहस्त्र चक्षुसही आंधळे ठरविणे होय. आम्ही हा कोटीक्रम कमिशनरास स्पष्टपणे सांगत असू तेव्हा ती मासिकेही मिळू लागली. तरी देखील तो पर्यवेक्षक बदलताच बारीने पुन्हा पुन्हा ढवळाढवळ करावीच. कधी मासिकातील पानेच फाडून घ्यावी आणि कधी कधी त्यांच्यातील आक्षेपार्ह पानांवर छापखान्यातील काळ्या शाईचा वरवंटा फिरवून पदरात पडेल ते स्वीकारून पुढच्यासाठी भांडत बसण्याचा क्रम आमचा चाललाच होता. एकदा दोनदा तर आमची पार्सले वर्षानंतर आली असता ती बारीने आली नाहीत म्हणून सांगितले. पण आम्हास पक्का पत्ता लागे. आम्ही पर्यवेक्षकास एकदा सांगितले. शोधकर्ता महिन्यापूर्वी ती आली म्हणून ठरले. तेव्हा बारीस पर्यवेक्षकापुढे नाक घासता घासता पुरेसे झाले. एकदा दोनदा मासिक पुस्तक मिळण्यासाठी आणि पार्सल मिळण्यासाठी काम सोडावे लागले तेव्हा कुठे दाद लागली. बारीचे न ऐकता ग्रंथालय करविले त्याचा राग अशा प्रकारे तो आमच्यावर काढू पाहत होता. इतक्या अडचणी असताही ते ग्रंथालय होता होता एक उत्तम प्रकारचा पुस्तक संग्रह बनले. जवळजवळ 1,500-2,000 पुस्तके त्यात निरनिराळ्या भाषांची आणि उत्कृष्ट प्रकारची जमली. ज्या तिघांनी बारीस संतुष्ट ठेवण्याकरता प्रथम ग्रंथालयात पुस्तके ठेवण्याचे नाकारले त्यांनीही लवकरच आपली पुस्तके त्यात दिली आणि इतरांची वाचावयाचा अधिकार मिळविला. पुढे पर्यवेक्षकासही त्या संस्थेचा अभिमान वाटू लागून तिला कपाटे देऊन एक स्वतंत्र जागा दिली आणि फाटकी पुस्तके पुन्हा शिवण्यासाठी आणि पुस्तके नेहमी सांभाळण्यासाठी 2-3 राजबंद्यास तिथे नेमले. ते बांधकाम इतके उत्तम करू लागले की सरकारी कार्यालयातील मोठमोठी पुस्तकेही तिथेच बांधण्यास येऊ लागली. त्या विरहित राजबंदीवानात चित्रकार असलेल्या 1-2 युरोपियन अधिकाऱ्यांपैकी पुष्कळांचे प्रकाशलेख मोठे करण्याचे कामही करण्याची अनुज्ञा मिळून तेही तिथेच होऊ लागले. राजबंदीवानातील 2-4 एक बौद्धिक कार्य करण्याची आणि हस्तकष्टातून मुक्तता मिळविण्याची ही उत्तम सोय सापडली. ही सापेक्षतः विसाव्याची आणि वांछनीय जागा अर्थातच ग्रंथालय काढण्यासाठी ज्यांनी भांडणे केली त्यापैकी कोणासच मिळाली नाही हे अपेक्षेनुरूपच होते. ज्यांनी ग्रंथालयास विरोध केला त्यांनाच त्या जागेचा लाभ प्रथमतः देऊन बारी त्यांचे ऋणातून मुक्त झाला हेही साहजिकच होते. त्या ग्रंथालयात बंगाली भाषेतील राजा राममोहन, विद्यासागर इत्यादी पुरुषांची चरित्रे, नवीन सेन राय, रवींद्रनाथ इत्यादिकांचे बहुतेक ग्रंथ, जोगेशचंद्रादिकांच्या ग्रंथावळ्या, उभे महाभारत, उभे रामायण, योग वासिष्ठ इत्यादी उत्तमोत्तम शेकडो ग्रंथ होते. मासिके आणि विवेकानंदांची व रामकृष्णांची चरित्रे आणि ग्रंथ यांच्या तर कितीतरी प्रती होत्या ते पुसूच नये. बंगाली वाङ्मयाचा अभ्यास आम्ही तेथे यथेच्छ केला. लंडनमध्ये 1857च्या क्रांतियुद्धाचा इतिहास लिहिताना आम्हास बंगाली पुस्तकांचे प्रथम दर्शन झाले. रजनीकांत बाबूंचा शिपाई युद्धेर इतिहास हा ग्रंथ त्यात काही नवीन सापडते का म्हणून आम्ही तिथे एका बंगाली मित्राकडून वाचवून घेतला होता. आम्हास बंगाली वाचण्यास आणि बोलण्यास येऊ लागले तरीही अक्षरे लिहिता येत नसत. याचे आम्हासही नवल वाटे. मग ती शिकलो. अजूनही बंगाली वाचता येते. दृष्टीला अक्षरे अवगत आहेत पण लिहिताना विस्मृती होते. हाताना अक्षर ओळख फारशी नाही. रामकृष्णांची लीलामृत, कथामृत इत्यादी अनेक खंडांनी पूर्ण केलेली चरित्रे, रवींद्रनाथांची जीवन स्मृती, चित्रा इत्यादी पुस्तके वाचून वाचून थकल्यावर जुन्या बंगालीतील आपल्या रामविजयाप्रमाणे असलेले तिकडच्या पायरी वृत्तातील रामायण भारतादी ग्रंथही वाचले. या पायरा वृत्तासच पुढे मधुसूदन दत्ताने अमित्राक्षर छंदात रूपांतरित केले. मेघनाद वध, कुरुक्षेत्र इत्यादी मधुसूदनाचे ग्रंथ वाचूनच इंग्रजीतील निर्मयमक ब्लँक व्हर्स प्रमाणे जसे त्याने बंगाली अमित्राक्षर वृत्त केले तसेच मराठी वृत्ताच्या अधिक शास्त्रशुद्ध वृत्ती जुळेल असे मराठीतील एक वृत्त असावे अशी आम्हास इच्छा झाली. तोच प्रयत्न गोमंतकातील वैनायक वृत्तात परिणमित झाला आहे. मराठी पुस्तके आणण्याची आवश्यकता राजबंदीवानात आम्हा महाराष्ट्रीय 2-3 काय ती होती. परंतु जुनी पुस्तके बहुधा परिचयाचीच असल्यामुळे केवळ चित्रमय जगतादी काही नवीन मासिके आणि नवीन प्रकाशित होणारी पुस्तके आम्ही आमच्यासाठी आणवावी. परंतु साधारण बंदिवानात जे मराठी बंदिवान असत
त्यांच्यासाठी आणि आमचे कष्टभागी श्रीयुत वामनराव जोशी आणि जे मराठी शिकत त्या राजबंदीवानांसाठी इतिहास, ज्ञानेश्वरीपासून मोरोपंतांपर्यंत प्रमुख कवींचे काव्यसंग्रह, क्रमिक पुस्तके, शास्त्रीय पुस्तके, समग्र महाभारत भाषांतर, बडोद्यास प्रकाशित झालेले द्वैताद्वैत भाषांसह समग्र बहुसूत्रांचे भाषांतर इत्यादी 150-200 ग्रंथ आम्ही हळूहळू मागवून संग्रहित केले होते. प्रथमतः हिंदी पुस्तके मागविण्याचा व्ययही आम्हासच करावा लागला, कारण हिंदी ही राष्ट्रीय भाषा म्हणून प्रत्येकाने शिकावी अशी आमची खटपट चालली असता तिची पुस्तके मागविणारा कोणीच नव्हता. म्हणून काही मासिके, काही ग्रंथ, काही क्रमिक पुस्तके आम्ही आणवून ग्रंथालयात ठेवू. परंतु पुढे हिंदी आणि पंजाबी भाषीय राजबंदी पुष्कळ आले आणि त्या 2 भाषातील पुस्तकेही पुष्कळ येऊ लागली. इंग्रजी पुस्तकांचा भरणा तर मुख्य भागच होता. स्पेन्सरच्या दोन्ही मीमांसा, समाजशास्त्राचे त्याचे सर्व भाग, जवळजवळ सारा हर्बर्ट स्पेन्सर, मिल, डार्विन, हक्सले, हेकेल, इमर्सन यांची बहुतेक पुस्तके तेथे होती. कार्लाइल, मेकॉले, गिबन यांचे इतिहास, शेक्सपियर, मिल्टन, पोप यांचे समग्र ग्रंथ, अबाटचा नेपोलियन, बिस्मार्क, गॅरिबाल्डी, मॅझिनी इत्यादिकांची चरित्रे, इटली, इंग्लंड, अमेरिका, हिंदुस्थान यांच्या इतिहासावरील प्रख्यात ग्रंथ, डिकन्स, टॉल्स्टॉय, कोपाटकिन यांचे बहुतेक ग्रंथ, विवेकानंदांच्या आणि रामतीर्थांच्या सर्व ग्रंथांच्या 3-3 प्रती, ट्रिस्क आणि निट्से यांचे राजनीतीवरील निबंध, प्लेटोचे रिपब्लिक, स्टेट, कॉन्ट्रॅक्ट इत्यादी शासनशास्त्रीय प्राचीन आणि अगदी नव्यातील नवीन ग्रंथ अशी कितीतरी उत्तमोत्तम पुस्तके तिथे राजबंदीवानांनी संग्रहित केली होती. थिओसॉफीच्या ग्रंथाचीही वाण नव्हती. प्रथम वरील ग्रंथातील राजकीय संबंधांच्या प्रत्येक ग्रंथगणिक आम्हास भांडणे करावी लागली, तेव्हा ते मिळू शकले. एका प्रगतिप्रिय पर्यवेक्षकास वगळले तर सर्व अधिकाऱ्यांच्या डोळ्यात ते ग्रंथालय सलत असे. हिंदुस्थानातून कोणी बडा अधिकारी आला म्हणजे बारी ती राजकीय पुस्तके लपविण्याची व्यवस्था करी, नाहीतर तो रागे भरायचा. परंतु पुढे पुढे ते सर्व पचले. इतकेच नव्हे तर ग्रंथालयात युरोपियन अधिकारी आपली पुस्तके ठेवू लागले आणि त्यातील आपण वाचावयास नेऊ लागले. अशाच एका अधिकाऱ्याने अॅनी बेझंटच्या आत्मवृत्तापासून तो कृष्णमूर्तींच्या माझ्या गुरुदेवापर्यंत थिओसॉफीची अनेक पुस्तके दिली होती. या सगळ्या ग्रंथांचे आम्ही अध्यवसायपूर्वक अध्ययन केले. तेथील ग्रंथ असा वाचल्या वाचून ठेवला नाही. कित्येक अनेकदा वाचले आणि राजबंदीतील अनेकांकडून इतिहास, अर्थशास्त्र आणि शासनशास्त्र यावरील पुस्तकांचे अध्ययन करविले. राजबंदीवानांचे विचार प्रगल्भ व्हावे म्हणून निबंध लिहून घ्यावेत. मागे वर्णिलेल्या रविवारच्या सभांतून त्यांची व्याख्याने करवावी. स्टेट सारखी कठीण पुस्तके अगदी महाविद्यालयातील वर्गासारखी 10-5 जणांस एकत्र करून शिकवावी. संस्कृत ग्रंथांपैकी आम्ही जी पुस्तके काव्ये मागविली तेवढीच तेथे होती. बाकी एकाच दुसरे पुस्तक कोणा दुसऱ्याचे असेल नसेल. परंतु भाषांतराच्या पुस्तकातच अनेक संस्कृत ग्रंथ मूल सुद्धा छापलेले होते. सर्व उपनिषदे, ऋग्वेद, रामायण, महाभारत, ब्रह्मसूत्रे, सांख्यसूत्रे, ईश्वरचंद्रांच्या कारिका, योगसूत्रे इत्यादी संस्कृत ग्रंथांचे परिशीलन तेथे करता येईल. बंगाली वा मराठी वा संस्कृत वा इंग्रजी वा हिंदी वा पंजाबी नवीन पुस्तक प्रसिद्ध झालेले कळले की ते महत्वाचे दिसल्यास तिकडे मागविले गेलेच म्हणून समजावे. अशा रीतीने जरी स्वदेशापासून आणि एका अर्थी जगापासून आम्ही दूर जाऊन बंद केलेले होतो, तरी स्वदेशाच्या नाडीतली आंदोलने एकसारखी आमच्या हृदयात प्रतिध्वनित होत होती. जगातील प्रत्येक नवीन विचाराची लहर आम्हा जगत बहिष्कृत निर्वासितांच्या मज्जापीठांच्या तटास स्पर्शल्याविना राहत नव्हती. राजबंदीवानांच्या उच्च विचारास सारखीच चालना देण्यासाठी हे ग्रंथालय इतक्या मोठ्या स्वरूपास आले नव्हते, तेव्हा आम्ही नाना युक्त्या योजित असू. उदाहरणार्थ, एकदा हाच प्रश्न सर्वांस टाकला की पेशवाई बुडाल्यापासून हिंदुस्थानात नाव काढण्यासारखे राष्ट्रीय पुरुष असे कोण उत्पन्न झाले, त्यांची नावे प्रत्येकाने सांगावी. त्यात ज्या सर्वात अधिक मते मिळतील असे शेवटी 12 निवडले जातील. 1 आठवडाभर तीत चर्चा चालून शेवटी नामावल्या आल्या. पण त्यात 57च्या क्रांतीवीरातील एकाचेही नाव कोणास सुचले नाही. राष्ट्रीय पुरुषात 57च्या क्रांतीतील एक नाव एकाने काय ते सुचवले आणि त्या स्त्रीचे, लक्ष्मीबाईचे, बाकीच्यांना तेही सुचले नाही.
तेव्हा मग त्या इतिहासावर आम्ही अनेक वेळा बैठकीतून व्याख्याने, संवाद, व्यक्तिशः चर्चा केल्या. बंगालीत प्रसिद्ध झालेले रजनीकांतांचे शिपाई युद्ध हे पुस्तक आणविले. त्या पुस्तकाचे नाव कसे चुकीचे आहे, ते क्रांतियुद्ध, शिपायांचे युद्ध कसे नव्हतेच हे विशद करण्याचा प्रयत्न केला. पुढे प्रत्येकाचे तोंडी तात्या टोपे, नानाराव पेशवे, कुंवर सिंग, लक्ष्मीबाई इत्यादी नावे रुळलेली असत. थॉमस ए केम्पिसचे इमिटेशन्स हे आमचे फार आवडते पुस्तक असे. कुराण इंग्रजी भाषांतरात प्रथमच वाचले. नंतर बंगाली भाषांतर चाळले. हिंदुस्थानच्या तटास पोचल्यावर मराठी भाषांतर चाळले. त्या व्यतिरिक्त अगदी मूळ वाचले म्हणजे त्याचा खरा स्वाद मिळेल असा माझ्या मुसलमान मित्रांचा अभिप्राय पाहून त्यांच्याकडून प्रत्येक पान त्यांच्यासारखेच शुचिरभूतमने एकाग्र बसून वाचून आणि हिंदी भाषांतर करवून ऐकले. महम्मद अली इंग्लंड यांनी कुराणास नवीन पाश्चिमात्य उपनेत्रातून पाहून केलेले अगदी आधुनिक भाषांतरही वाचले. बायबल समग्र मागे 2दा वाचल्याचे लिहिलेच आहे. उपनिषदे एकदा मुख्य दशोपनिषदातील एक एक घेऊन एक एक महिना त्यावर रात्री रात्री विचार करीत वर्षभर अभ्यासिली. योग वासिष्ठही एकदा वाचावे म्हणून सहज घेतले. तो त्याची गोडी इतकी लागली की वेदांतावर झालेल्या आमच्या अवलोकनात आलेल्या ग्रंथात असा सुंदर ग्रंथ विरळा असे वाटू लागले. काय ते निरपवाद सिद्धांत आणि काय ती सुंदर कविता की जिच्या मोहक मुखातील मधुर सुस्वरात ते सिद्धांत श्रवणास आणि मनास तल्लीन करीत आत्म्यास परिसावयास मिळतात. तत्व आणि कविता यांची सांगड संस्कृत कवीच घालू जाणत. भगवद्गीतेचा विश्वदर्शनाचा अध्याय पहा, किंवा कालिदासाच्या काव्यातील विष्णू वर्णनाचे श्लोक, किंवा कुमारसंभवातील स्वयंविधाता तपसा फलानाम केनापि कायेन तपश्चचार अशी आकाशासारख्या अनाकलनीय व्यापक अर्थाला एखाद्या सुंदर सरोवरासारख्या श्लोकात चटकन प्रतिबिंबित करणारी सरस वचने पहा. आणि खरोखरच कवितेचा आणि तत्वाचा विरोध असणेच अशक्य आहे. कविता सौंदर्यास भुललेली आणि सौंदर्य तेच की जे निरपवाद परिपूर्ण आनंद देते. तेच सत्य. इंद्रिय मनबुद्धी यांच्या विरोधास लवलेश वाव न उरू देता जे शंकाकुल आत्म्यास एकाएकी निसंशय आणि संपूर्ण समाधानात डोलविते ते सत्य. तेच समाधान, समाधीचे सौंदर्य. आणि म्हणूनच कविता तेथेच कंठे स्वयंग्राह निषिक्त वाहू होऊन आपल्या कामाची परमतृप्ती पावते. हे वेदांत विषयक ग्रंथ वाचताना एक मात्र अनुभव आम्हाला वारंवार यावा की तात्काळ शिराशिरा आणि तंतू ढिला समरस तल्लीन होऊन पुन्हा कर्माच्या निरर्थक उठाठेवीत पडण्यास अगदी इन्कार करीत. कर्मोत्साह पार मावळून जाई. नैष्कर्म्य सिद्धी परमा हे शब्द सारखे गुणगुणत स्वदेश सेवा, परोपकार, मूकदया इत्यादी अत्युदार भाषाही क्षणिक आणि पोरखेळ वाटू लागत. हीच स्थिती भूगर्भशास्त्रातील किंवा ज्योतिषशास्त्रातील पुस्तके वाचताना पण निराळ्या कारणांमुळे होई. या शास्त्रातील कालाचे आणि सृष्टीचे त्रासदायक भव्यत्व पाहून आणि पृथ्वी आणि व्यक्तिजीवन तुच्छसे होऊन निराशापूर्ण कर्म वैयर्थ्य वाटावे आणि दुःख व्हावे. परंतु वेदांताच्या सुंदर सिद्धांताचे आनंदात कर्माचे वैयर्थ्य दुःखदायी होत नसे. बाहुलीचे खेळणे आहे हे कळून होणारा हुरूप मोड त्या खेळण्याच्या आनंदाहून अनंतपटीने आनंद देणारी ती प्रत्यक्ष सखीच मिळाल्याने नाहीसा होऊन तो कर्माच्या भुसाच्या बाहुलीचा त्याग सुखकारक होई. भौतिक शास्त्रांनी कर्मवियोग होऊन त्रास वाटे. वेदांताने कर्म त्याग करावासाच वाटून तो सुखकर होई. कित्येक वेळा योग वासिष्ठाधिक ग्रंथांचे श्लोक म्हणता म्हणता हातातले दोरखंड हातातच राहून मन इतके कर्मपरांगमुख व्हावे की तास तास अवयव देहास आहेत की नाहीत याचे भानही उरू नये. पाऊल पुढे पडू नये. वाटे सर्व सोडून द्यावे. प्रचार कार्य देखील केवळ पोरखेळ भासावा. शेवटी प्रकृतीने प्रवृत्तीस बळे स्फुरवून कार्यास जुंपवावे. उलट पक्षी इतिहास आणि भौतिक शास्त्रे वाचित गेल्यास स्वाभाविक कार्य लालसा केव्हा केव्हा इतकी प्रदीप्त व्हावी. महायुद्धाच्या हिंदुस्थानातील तत्कालीन क्रांतिकारक आघात प्रत्याघातांच्या, रशियातील झारासारख्यांची सिंहासने चक्काचूर झाल्याच्या बातम्या ऐकताच कर्मशक्ती इतकी अनावर होऊन उठावी की वाटे बुक्की सरशी या तुरुंगाच्या भिंतीत धुळीस मिळवून आणि तो पूर्वोक्त हिंदुस्थानचा ध्वज उभारून मरण मारणाच्या क्षेत्रात आत्ता उडी टाकावी.
कर्माच्या आणि नैष्कर्म्याच्या अशा परस्पर विरुद्ध झुंजी रिकाम्या मनाच्या मोकळ्या मैदानावर अशा सारख्या चालत असत, त्या पाहून कधी कधी स्वतःलाच हसू यावे. तथापि त्यांच्या समन्वयाचा विचार करण्याचे हे स्थल नव्हे. म्हणून तो तथापि तेथे तसाच थोपवून धरून पुढील वृत्तांत कथनास आरंभ करणेच युक्त. कारागृहाबाहेरील फिरते ग्रंथालय. बंदीशाळेतील ग्रंथालयाचा प्रथमतः राजकीय बंदिवानासच उपयोग होत असे, परंतु साधारण बंदिवानातही कित्येक सुशिक्षित बंदिवान आलेले असत. त्या विरहित राजबंद्यांच्या सहवासाने प्राथमिक शिक्षण त्यांच्यापाशीच संपादिलेल्या लोकातही कित्येक असे बुद्धिमान लोक निघाले की त्यांच्यात इतिहासाधिक वरिष्ठ प्रतींची पुस्तके वाचण्याची योग्यता आणि आतुरता उत्पन्न झाली होती. त्यांच्यासाठी हिंदी, मराठी इत्यादी देशी भाषात एक चांगले ग्रंथालय उघडणे अवश्य झाले. पण ते उघडावे कुठे, कसे आणि काय मार्गाने? अंदमानाच्या अधिकाऱ्यांच्या वाचनाविरुद्ध आणि ज्ञानार्जनाविरुद्ध असलेल्या विलक्षण प्रवृत्तीमुळे बंदिवानास वाचण्याची चोरी झालेली. एक वेळ तंबाखू खाणे, चहाड्या करणे आणि इतर व्यसने उपभोगणे उघडपणे करता येईल, पण 10 जणांनी एकत्र चालविलेली ज्ञानार्जनाची संस्था उघडपणे स्थापित करणे अगदी अशक्य झालेले. तेव्हा मागे ज्या संस्थेचा उल्लेख केलेला आहे त्या अप्रकट संस्थेच्या निधीतून मोठमोठ्या देशांचे इतिहास, अर्थशास्त्राची पुस्तके, उत्तम ऐतिहासिक कादंबऱ्या बंदीशाळेबाहेरच्या हिंदी अबंदिवान अधिकाऱ्यांच्या पत्त्यावर मागविण्याचा क्रम चालविला. ही पुस्तके एकत्र न ठेवता काही याचे जवळ तर काही त्याचे जवळ अशी विखरून ठेवावी, परंतु चालकाने ती पाळीपाळीने बंदिवानांकडून घ्यावी. पुढे पुढे बाहेर गेलेल्या बंदिवानांकडून तेथील स्वतंत्र लोकात जसा प्रचार वाढला तसा त्यांचे नावावर हिंदी मराठीतील बहुतेक प्रमुख वर्तमानपत्रेही आणविली गेली. स्वदेशात असताना ज्यास वर्तमानपत्र कशाशी खावे हे माहीत नव्हते अशा बंदिवानास प्रथम नियम म्हणून वर्तमानपत्रे वाचावयास लावावीत. अखेर इतकी रुची उत्पन्न करता आली की वर्तमानपत्र येताच ते वाट्यास येईनासे झाले. एकाने संधी पाहून लपून ते वाचावे आणि 10 जणांनी ऐकावे. पत्र आधी मला की तुला म्हणून भांडणे होताना पाहून आम्हास आनंद वाटे. भारतमित्र, प्रताप, केसरी, केव्हा केव्हा संदेश, चित्रमय जगत, सरस्वती, आर्य गेझेट, बंगाली, प्रभात अशी कितीतरी पत्रे बंदिवान वाचू लागले. त्यापायी कित्येकांनी शिक्षा खाल्ल्या, किती वॉर्डर तुटून गेले, किती बंदी लेखक काढून टाकण्यात आले. पण वृत्तपत्रे बंदिवानात प्रसार पावतच होती आणि त्यातील बहुतेक आम्हा राजबंदिवानास थेट बंदीशालेतील कुलुपे ठोकलेल्या खोल्यातून वाचावयास मिळून अदृश्य होत होती. त्या व्यतिरिक्त बाहेर जे हिंदी मोठमोठे अधिकारी होते त्यांच्यासाठी जी आम्ही एक राजनैतिक ग्रंथांची टिप्पणी करून ठेवली होती ती प्रमाणे ते इंग्रजी वा देशी पुस्तके आणून वाचित असत. प्रत्येक 150 रुपये पगार मिळविणाऱ्या अधिकाऱ्यापाशी एक घरचे टुमदार ग्रंथालय असावे असा आमचा आग्रह असे आणि कितीकांनी तो पुरविलाही. इटलीचा इतिहास, फ्रान्सचा इतिहास, मिलचे अर्थशास्त्र, विवेकानंदांचे ग्रंथ आणि हिंदुस्थानी इतिहासावरील दत्त, राय डेव्हिडचे बुद्धकालीन हिंदुस्थान, अशोकादी चरित्रे अशी 25 पुस्तके त्या अधिकाऱ्यांकडून हर प्रयत्नाने वाचून घेण्यात येत. या बंदीशालेबाहेरील ग्रंथालयाचा एक विशिष्ट उपयोग असा होऊ लागला की बंदीशालेतील आमच्या ग्रंथालयात जी पुस्तके अवाचनीय वा भयंकर म्हणून येऊ दिली जाईनात ती आम्ही त्या बाहेरील ग्रंथालयातून मागवावी. रशियन राज्यक्रांती झाल्याबरोबर तिचा इतिहास, 57 क्रांतीची हिंदी पुस्तके, टिळकांची व्याख्याने, लाला लजपत रायांचे गॅरीबाल्डी अशी कितीतरी पुस्तके आणि विशेषतः जी बंदीशालेत येणे अगदी दुर्मिळ ती वृत्तपत्रे या बाहेरील फिरत्या ग्रंथालयातच आणली जात आणि नंतर हस्ते परहस्ते ती बंदीशाळेत अप्रकटपणे आणून इंग्लिश न जाणणाऱ्या आणि अवश्य तेव्हा जाणणाऱ्या राजबंदीवानास वाचावयास देण्यात येत. बंदीवाना शिकविण्याचा दुसरा उपयोग झाला तो हा की त्यास साधारण वाचणे, लिहिणे, अंकगणित येताच आणि इंग्रजी 2-3 पुस्तके होताच त्यास मुन्शी होता येईल. त्यायोगे आमच्या शिक्षणात प्रवीण झालेले देशहितैषी हिंदू बंदिवान बंदीशाळेत, कार्यालयात आणि बाहेरील जिल्ह्यात लेखकांच्या आणि इतर बंदी अधिकाऱ्यांच्या जागेवर नेमले गेले. त्यायोगे त्यांचे हस्तकष्ट तर दूर झालेच, त्यांच्या गाठीस 4 रुपयेही बांधले गेलेच, पण प्रचाराच्या दृष्टीने महत्वाचा लाभ झाला तो हा की जसजशा वर्चस्वाच्या जागा
या सार्वजनिक कळकळीचा काहीतरी गंध असलेल्या लोकांच्या हातात पडू लागल्या, तसा स्वदेशी व्रताचा आणि स्वदेशी पक्षाचा प्रचार बंदिवानात आणि स्वतंत्र वसाहतवाल्यात वाढण्यास फार उपयोग होऊ लागला. आणि त्यामुळे सरकारी कामात अयोग्य व्यत्यय तर आलाच नाही, परंतु उलटपक्षी बंदिवानात देशाभिमानाधिक उदात्त भावनांचा काहीतरी उदय होऊन त्यांची मानसिक आणि नैतिक सुधारणा होत गेल्याने व्यसनासक्तता, दुष्टपणा, घातपात इत्यादी दुर्गुणांपासून होणारी भांडणे कमी होऊ लागली. वसाहत वसविण्याचे जे मुख्य ध्येय बंदिवानांची सुधारणा हे असावयास पाहिजे होते, तेही थोडे बहुत साध्य होऊ लागले. यासाठी वास्तविक या प्रयत्नास सरकारने उत्तेजन देण्यास पाहिजे होते. वास्तविक सर्वांसच त्यायोगे समाधान वाटावयास पाहिजे होते. परंतु बंदिवानांची सुधारणा हे ध्येयच ज्यास माहीत नव्हते आणि चोपून काम करून घेणे हेच बंदी विभागाचे इति कर्तव्य अशीच ज्यांची समजूत होती, असेच अधिकारी बहुशः तिकडे असल्याने हे सर्व जवळजवळ दंडनीय समजले जाण्याची भीती असे. म्हणूनच ते शक्यतो अप्रकटपणेच करावे लागे.